तरुण नवोदित कलाकारांनी त्यांच्याकडून काय शिकावं, तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतं नवोदित कलाकारांनी त्यांच्याकडनं शिकावं ते म्हणजे सातत्य. हे बघा, करिअरमध्ये अपडाऊन येतात. धर्मजींच्या पण करिअरमध्ये काही अपडाऊन आले, पण त्यांनी संयम आणि जन्माचा हुकूमत या चित्रपटापासून धर्मजींनी पुन्हा करला, आपली करिअर पुन्हा उंचावली. आणि निर्माता किती अडचणीत असेल, दिग्दर्शकाकडे समजा काही तर ते स्वीकारावे. म्हणजे धरमजी हे ऋषिकेश मुखर्जींचे आवडते कलाकार होते, यातच बरंच काही आलेलं आहे. आणि त्यांनी सर्व प्रकारच्या सर्व शैलीच्या क्षमतेच्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. तर ते नवी पिढीच्या कलाकारांनी धरमजींकडनं संयम शिकावा, सहकार्य शिकावं आणि ज्या पद्धतीने आपण एक ठामपणे वाटचाल, फोकस वाटचाल करायला पाहिजे ते शिकावं. त्याशिवाय धरमजींसारखा कलाकार ज्याला अभिनयाचा पुरस्कार कार्यकर्दीमध्ये खूप उशिरा मिळाला, किंवा त्यांनी तो पुरस्कार स्वीकारताना असंही म्हटलं की आयुष्यभर मी वाट बघत राहिलो, मला हा कधी पुरस्कार मिळणार. पण त्याने हार मानली नाही, ते काम करत राहिले, वेगवेगळ्या शैलीच्या दिग्दर्शकांसोबत काम करत राहिले, वेगळ्या पद्धतीच्या भूमिका ते करत राहिले. तर नवीन पिढीच्या कलाकारांनी शिकावं तो म्हणजे त्यांचा संयम, व्यावसायिक निष्ठा आणि चित्रपट माध्यम व्यवसायात होत जाणारे बदल हे शिकावे असं मी म्हणेन. त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला भावतो आणि का भावतो तेही सांगाल मला? ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चुपके मला असं भावतो. अतिशय दिग्दर्शित खामोशी, कारण खामोशीमध्ये रेहमान आणि धर्मेंद्र अति स्टार मध्ये. तर धर्मेंद्र, अमिताभ, शर्मिला टागोर आणि जया बच्चन दोन वेगळ्या पद्धतीतले चित्रपट आहे. खामोशीचा अत्यंत संयमित आणि सिरियस सिनेमा आणि चुपके हा विनोदी सिनेमा, खेळकर सिनेमा हे भिन्न. आणि शोले हा अनेकांचा आवडता चित्रपट. आणि धर्मेंद्रची जर व्हरायटी बघायची असेल म्हणजे त्यांचं विनोद, प्रणय, ऍक्शन हे सगळं जर पाहायचं असेल किंवा दारू प्यायल्यानंतर हे साठी शोले ठरू. ते माझ्या मते त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटामध्ये शोले येणार, चुपके तर नक्कीच येणार, यादुकी बारात येणार जो सलीम जावेदच्या परतावा, नाथरुद्दीन यांचा सिनेमा. हे जे चित्रपट आहेत धरमजींचे हे वेगळे आहेत आणि संयमित भूमिका त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केल्या. त्यामुळे प्रमोद चक्रवर्तीचा नया जमात चित्रपट एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. आणि किशोर कुमारच्या आवाजातली गाणी असतो, महेंद्र कपूरच्या आवाजातली गाणी असतो, रफी साहेबांच्या आवाजातली गाणी असतो, पडद्यावर त्यांनी ज्या पद्धतीने सादर केलेली आहेत ती गाणी जरी बघितली तरी धर्मेंद्रला नाचता येत नव्हतं, पण प्रत्येक सिनेमामधलं जे दिवानाचे गाणे आहेत, दुलाल दुआ दिले, ते पब्लिक त्या थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्या पडायच्या. कारण धर्मेंद्र आपल्या शैलीत नाचले. नृत्य दिग्दर्शकांनी त्यांना खूप सूचना केल्या कसं डान्स करायचा, पण ते त्यांना जमत नव्हतं. मग त्यांनी ते बाजूला ठेवलं आणि आपल्या शैलीमध्ये डान्स केला आणि तो रसिकांनी उचलून घेतला. आणि धर्मेंद्र आणि मराठी कनेक्शनच्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे आपण जर अर्जुन इंगोराडीचा कहाणी किस्मत की स्नेहा बघितला आणि रफ्ता रफ्ता जे गाणं आहे त्याचा शेवट जर बघितला तर पांडव फसली हे जे किशोर कुमार जे गायला ते धर्मेंद्र आपल्याला पडदा सादर करतो आणि समोर रेखा महाराष्ट्रीयन रूपामध्ये आहे. धर्मेंद्रच्या प्रवासामधले छोट्या गोष्टी, छोटे तपशील सांगितले तर ते बरेच होतील. म्हणजे इतकंच की मिनर्वा चित्रपटगृह हे धर्मेंद्रसाठी कायम लकी ठरलेलं दिसते आपल्याला. मग तो सीतावर गीता असेल, शोले तर तिकडे 5 वर्ष होता, आझाद सिनेमा, अलिबाबा चालीसचोर, हुकूमत असे बरेचसे चित्रपट मिनर्वामध्ये त्यांचे सुपरहिट झालेले आहेत. धर्मेंद्र एक मोठा प्रवास, मोठा अभ्यासाचा विषय. सॅल्यूट. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.